प्रकल्पग्रस्त व जमिनी कजापा व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात वीर एकलव्य शेतकरी गट भवरेंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई, रोजगार उपलब्ध करून देणे, प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला, पुनर्वसनाची ठोस योजना राबविणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता। या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली। या बैठकीस दीपांजली गावित यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तक्रारींची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। शेतकऱ्यांनी प्रकल्पामुळे झालेल्या नुकसानीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी केली। प्रशासनानेही सर्व बाबींची तपासणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। नमस्कार। मुगधन डॅम प्रकरणी आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे आलेलो आहोत। माझ्यासोबत शेतकरी बांधव आहेत। हे बांधव सरासर जवळपास 2013 पासून पत्रव्यवहार करत आहे, आपल्या हक्कासाठी लढत आहे, परंतु आज पावेतो प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। परंतु आज आशा सांघवी मॅडम निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी उपजिल्हाधिकारी यांच्याशी आमची भेट झालेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बुवा हे काम आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू आणि याचं निवारण करू। ज्या चौकशा आहेत त्या चौकशा आम्ही लागू करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। परंतु आज पावेतो म्हणजे साधारण 1976 सालापासून ही जमीन गेलेली आहे। ही जमीन जाणार होती मुगधन गावाची, परंतु आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी एक मूर्खात काढून असं समजावं, त्यांच्यावर दबाव टाकला किंवा त्यांच्या जमिनी जाणून बुजून हस्तांतरित करून घेतल्या आहेत। आजही सातबारे कोरे आहेत। भूसंपादनासाठी पाझर तलावासाठी मुगधन या गावाची जमीन जाणार होती, मग भवरे या गावाची जमीन का गेली? आज हे रोजगारापासून वंचित आहे, ह्यांची मुलं बाळ रस्त्यावर आलेले आहेत आणि याशिवाय या व्यतिरिक्त यांचे जे पूर्वज होते त्यांनाही ते तर म्हणजे अशिक्षित असल्यामुळं त्याचा गैरफायदा घेतला गेलेला आहे। हे कुठंतरी चुकीचं होत आहे का हे एवढं जर प्रशासनाच्या लक्षात येत नसेल तर याच्यापेक्षा वावगं काहीच नाही। यात अधिकारी देखील सहभागी आहे का? अधिकारी सहभागी नसते तर एवढ्या वर्षापासून ती जमीन गेली असती का? साधारण 47-48 वर्ष म्हटल्यानंतर ते कुठं गेले याचा विचार करा। अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी का आपली? निश्चितच अधिकाऱ्यांवर ज्यांनी याच्यात हस्तक्षेप केलेला आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। भले ती निवृत्त झालेले असतील तरीही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे। आमची मागणी अशी आहे की आमची जमीन मध्यम प्रकल्पामध्ये गेलेली आहे, तिथं आजपर्यंत आमची जमीन कजापा केली नाही सातबारावर। आजपर्यंत आम्हाला धरणग्रस्त दाखला नाही भेटलेला आहे। आमचे तिथे रोजगार गेला आमचा, आमची मुले बाळ आहे त्यात रस्त्यावर आहे, काही धंदा नाही काही नाही। ते निवेदन आम्ही वारंवार देत आहे आम्ही इथे कलेक्टर मॅडमला, नवापूर तहसीलला, पण आमचे कोणीच काही तिथून पाहणी नाही करत आणि कोणी तिथं आमच्याकडे लक्ष देत नाही। वारंवार अर्ज केलेले आहे आम्ही, 8-10 वर्ष झाले आम्ही फिरून थकलो आता। आमच्या इच्छा आहे की आम्ही एकदा मॅडमांना भेटलो आहे, त्यानं पत्र दिलेलं आहे जमीन कजापा करायचा, मॅडम आश्वासन दिलेलं आहे की आता करू असं, आणि ते आज आम्ही दिलेलं आहे आश्वासन मॅडमांना। आम्ही मागल्याने पूर्ण झाल्या मग आमच्या त्यामुळे काम चालू आहे ना इरिगेशनचे, ते आम्ही थांबवणार आहे आमची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत।